आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। रशिया युक्रेन युद्ध असो किंवा इस्रायल इराण तणाव, युद्धाचे परिणाम आता केवळ सीमेपुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत। इराणने आता जगाच्या डिजिटल कम्युनिकेशनलाच लक्ष्य करण्याचा इशारा दिलाय। होर्मुझ समुद्रधुनीतून जाणाऱ्या महत्त्वाच्या अंडरसी इंटरनेट केबल्सला उद्ध्वस्त करण्याची धमकी इराणच्या IRGC संबंधित तस्नीम वृत्तसंस्थेने दिली आहे। या इशाऱ्यामुळे आता जगातील अनेक देशांचा इंटरनेट संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे। होर्मुझ समुद्रधुनी ही केवळ ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाची नसून ती आखाती देशांसाठी डिजिटल माहितीची मुख्य नाडी आहे। UAE, कतार, बहरीन, कुवेत आणि सौदी अरेबिया यांसारख्या देशांना इंटरनेट पुरवणाऱ्या अनेक प्रमुख केबल प्रणाली याच मार्गावरून जातात। या केबल्स, लँडिंग स्टेशन्स आणि डेटा हब्स हे त्या देशांच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत। इराणने दिलेली ही धमकी म्हणजे केवळ तांत्रिक माहिती नसून तो एक गंभीर लष्करी इशारा असल्याचे तज्ज्ञांचं मत आहे। तज्ज्ञांच्या मते होर्मुझ समुद्रधुनीतील अनेक भागांमध्ये समुद्राची खोली अवघ्या 200 फुटांपर्यंत आहे। या कमी खोलीमुळे तिथे बिछवलेल्या इंटरनेट केबल्स सहज शोधणे आणि त्यांना नुकसान पोहोचवणे इराणसाठी अत्यंत सोपे आहे। जर युद्धात या केबल्स निकामी झाल्या तर इंटरनेट सेवा दुरुस्त करणे केवळ कठीणच नाही तर युद्ध स्थितीमुळे ते अशक्यप्राय ठरेल। दुरुस्ती करणारी जहाजे या भागात येणेही जीवघेणे ठरू शकते। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।